2 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं। त्यानंतर शासनाकडून मिळालेल्या निधीतून नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं, पण या कामात काही त्रुटी आहेत। शिवाय हे काम सुरू असताना ब्रिटिशकालीन बनावटीचे 25 पोलादी गर्डल महापालिका प्रशासनानं भंगारात घातल्याचं उघड झालंय। त्याबद्दल रंगकर्मी आणि अन्य कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची आढावा बैठक पार पडली। गेली 1.5 वर्ष नूतनीकरणाचं काम सुरू आहे, मात्र हेरिटेज समितीच्या सूचना डावलून काम होत असल्याची तक्रार अमरजान निंबाळकर यांनी केली। मुळात नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीनं महापालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। त्यामध्ये इंद्रजित सावंत, अशोक पवार, सुनील घोरपडे, वसंतराव मुळीक यांनीही काही आक्षेप नोंदवले। शाहू मैदानाकडील शेडचे 25 पोलादी गर्डलचा प्रश्न अशोक पवार यांनी उपस्थित केला। हे गर्डल स्क्रॅपमध्ये घातल्याबद्दल या बैठकीत प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या। शाहू मैदान कुस्ती आखाड्यासमोरील शेड चुकीच्या पद्धतीनं बांधलं जात असल्याची तक्रार अशोक पवार यांनी केली। अखेर स्क्रॅपमध्ये घातलेलं गर्डल परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली। दरम्यान अधिकारी ऐकत नसतील तर थेट आपल्याशी संपर्क साधा असं आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं। तर या विषयावर गुरुवारी पुन्हा बैठक घेतली जाईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं।